गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशय म्हणजे हे काय आहे आणि हे ऑर्गनचं आपल्या बॉडीमध्ये महत्व काय आहे आणि ते कसं काम करतं ह्याबद्दल थोडंफार सांगू शकाल? पित्ताशय हे आपल्या बिलियरी सिस्टम मधली एक ऑर्गन आहे. ते लिव्हरला अटॅच असतं. ती एक थैली आहे जी आपल्या लिव्हरमधून येणारं बाईल हे स्टोअर करते. स्टोअर केलेलं बाईल हे टेम्पररी स्टोअर असतं. ज्यावेळेस आपण काही खात नसताना पित्ताशयात बाईल जमा होतं. ते केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही जेवण करता ते बाईल पित्ताशयाच्या थैलीमधून आपल्या अन्ननलिकेत सोडलं जातं. म्हणजे पित्ताशय हा एक स्टोरेज ऑर्गन म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे आपल्या इथं जो काही लिव्हर आहे, लिव्हर म्हणजेच आपली काळीज मध्ये पित्त तयार होतो आणि तो पित्त आपल्या शरीराला कशाला लागतो? पित्ताचं आपल्याला शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शनसाठी लागतो. फॅट ॲब्सॉर्प्शन आणि फॅटच्या मुळे होणाऱ्या विटॅमिन ॲब्सॉर्प्शन साठी पित्ताची गरज असते. ओके. जसं विटॅमिन ए, डी, ई, के आणि शरीरातले जे फॅटी ऍसिड्स आहेत, जे आपण स्निग्ध पदार्थ खातो, ज्याची शरीराला गरज आहे, ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी आपल्याला पित्ताची गरज असते. म्हणजे हा पित्त जो काही लिव्हर तयार करतो तो पित्त आपल्या शरीरामध्ये फॅट ॲब्सॉर्प्शन आणि फॅट सोल्युबल विटॅमिन ए, डी, ई, के ॲब्सॉर्प्शन म्हणजे ते आपल्या शरीरामध्ये खाण्यामधून शरीरामध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपली पित्त गरजेचं असतं. म्हणजे जर करता पित्त लिव्हर मध्ये तयार होत असेल आणि आपल्या आतडीमध्ये त्याला ऍब्झॉर्प्शनला मदत पडत असेल तर हे गॉल ब्लॅडर नेमकं कुठं आहे काय काम करतोय? आपल्या गॉल ब्लॅडर हे टेम्पररी स्टोरेजचं काम करतं. ओके. तात्पुरतं पाणी पित्त भरून सकाळी नाश्ता करतात, दुपारी 2 वाजता जेवण करतात, तर नाश्ता केलेल्या वेळेस पित्त रिकामं होतं, पित्ताची थैली. परत ग्रॅज्युअली ती पित्ताची थैली भरल्या जाते आणि जेवण झाल्यानंतर ज्यावेळेस इंटेस्टाईन मध्ये आपल्या अन्न येतं त्यावेळेस ते पित्त तिथून रिलीज केलं जातं. ओके. म्हणजे आपल्या जेवणाच्या नंतर हा पित्ताची गरज आहे आणि 2 जेवणामध्ये जर का पित्त लिव्हर मध्ये कंटिन्यू तयार झालेला असेल तो पित्ताशयाच्या पिशवीमध्ये भरून राहतो असं म्हणायला काही हरकत नाही ना. मग जर का स्टोरेज ऑर्गन म्हणून आपण म्हणतोय त्याच्या व्यतिरिक्त आणखीन गॉल ब्लॅडरचं काही काम आहे का शरीरामध्ये? नाही, तसं त्याच्या व्यतिरिक्त काही काम असं नाही. म्हणजे आपण असं म्हणूयात का आपल्या घरामध्ये नळाला पाणी येतो आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बोरमधून पाणी येत असतो आणि आपल्या घराच्या वरची जी टाकी ठेवलेली आहे तसं पित्ताशय म्हणायला काही हरकत नाही का? म्हणजे असं आहे. तर मग हे पित्ताशय जर का असेल आणि तो रोजच काम करत असेल त्याच्यामध्ये खडे का बरं व्हावं? जसं तुम्ही पाण्याची टाकी सांगितली मला आपल्या छतावरची, त्या पाण्याच्या टाकीमध्ये आपण आठवड्याला क्लिनिंग करतो कारण की ते पाणी जमा होऊन तिथे गाळ शेवाळ जमा होऊ शकतो आणि आपण त्याचं आठवड्याला किंवा महिन्यातून 2दा क्लिनिंग करतो. तसंच पित्त ज्या स्टोअर होतं त्या स्टोअरमध्ये कोलेस्ट्रॉल जमा व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यामुळं ते तिथं स्टोन व्हायचे चान्सेस वाढतात. तिथे गाळ जमा होतो तिथे. ओके. म्हणजे पित्ताशय जो रोज चांगला काम करतो त्यामुळे पित्ताशयामध्ये खडे बनणार नाही आणि त्याचा जर का काम करण्याची पद्धत कमी झाली किंवा त्याची जी काम करण्याची पंपिंग ऍक्शन कमी झाली तर तिथला जो काही गाळ जमा होतो म्हणजे क्लिनिंग नाही होत त्यामुळे जो गाळ जमा होतो त्यामुळे स्टोन होतात असं म्हणता येईल का? बरोबर. पित्ताशयाचा जर का स्टोन म्हणत असाल तर पित्ताशयाचे स्टोन किंवा खड्यांचे काही प्रकार असतात का? हो, पित्ताशयाचे स्टोन 2 प्रकारचे असतात. एक तर कोलेस्ट्रॉल आपलं स्निग्ध पदार्थ जे फॅट असतं त्याच्यामुळे होतं, ते जवळपास 70 ते 80% कोलेस्ट्रॉल स्टोन असतात आणि काही अंशी बिलिरुबिन किंवा आयर्न मेटाबॉलिझममुळे जे स्टोन होतं त्याला पिगमेंट स्टोन म्हणतो, ते 20% असू शकतात. ओके. पित्ताशयामधले जे काही खडे तुम्ही सांगितले कोलेस्ट्रॉल स्टोन, पिगमेंटेड स्टोन किंवा मिक्स स्टोन म्हणतो आपण, ह्याला बनण्यासाठी काही कारण असतात का? तुम्हाला काही असे कारण असं सांगावं वाटतील का जे की कॉमन गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे खूप महत्वाचे कारण आहेत ज्यामुळे गॉल ब्लॅडर स्टोन होतात, ते काही कारण आहेत का? आमच्या अंडर ग्रॅज्युएशन डेज पासून आम्ही एक न्यूमोनिक तयार केलेलं होतं. 4F फिमेल फॅटी फर्टाईल 40. ह्या ज्या कारण आहेत म्हणजे स्त्रियांमध्ये कॉमन आहे, वयाच्या 4थ्या दशकानंतर कॉमन आहे, ज्या स्त्रीचे प्रेग्नन्सी झालेली असते तिच्यामध्ये कॉमन आहे प्रेग्नन्सी म्हणजे हार्मोनल चेंजेसमध्ये, आणि फॅट म्हणजे चरबीमुळे होऊ शकतं. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस, हार्मोनल टॅबलेट घेत आहेत, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत आहेत, तेही कारण असू शकतात पित्ताशयाचे. आणि पित्ताशयाचे खडे हा कॉमन काही लोकॅलिटीमध्ये खूप जास्त आढळून येतात का? त्याचं काही कारण आहेत का?
पित्ताशयाचे खडे हे आपल्या भारतीय खंडामध्ये गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी आणि सिंधू नदी ह्याच्या खोऱ्यांमध्ये पित्ताशयाचे खडे जास्त दिसून येतात. त्याचं काही स्पेसिफिक कारण स्पेसिफिक कारण असं काही म्हणता येत नाही, पण तिथल्या वातावरणातल्या तिथल्या गंगा त्या नदींच्या पाण्यामधल्या काही जीवाणूमुळे होऊ शकतो. ई कोला नावाचं जीवाणू असतो, त्याच्यामुळे व्हायचे चान्सेस. ओके. म्हणजे पित्ताशयाचे जे काही खडे आहेत ह्या एज ग्रुपमध्ये कॉमन आहे आणि ते चालू होताना मड मधून स्टोन आणि स्टोन मधून मोठे स्टोन असे आपल्याला दिसून येतात.